पोलीस स्टेशनचा जो बाहेर बोर्ड लावलाय त्या बोर्डवरती लिहिलेला आहे, मेरा घर जला दो कोई शिकवा ना होगा, मुझे कत्ल कर दो कोई बदला ना होगा, मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी, कोई समझौता ना होगा. म्हणजे असे आव्हान देणारे जे बोर्ड आहे किंवा चुकीचे जे मजकूर दिलेलं आहे ते चुकीचं आहे. आणि ते पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी काढण्याकरता गेले, ते काढले नाही. आणि आज कुठेतरी आता त्या मोर्चामध्ये ज्या वेळेला तिथं जे का रास्ता रोको झाला तर तिथं पोलिसांवर सुद्धा हात उचलण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे ही जी घटना आहे तर या अशा पद्धतीने कोणी करू नये, कायदे हातात घेऊ नये. पण जगतापजी, आमच्यापर्यंत अशी माहिती आली की रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहिलं होतं, मग विटंबना झाली म्हणून हे आंदोलन रास्ता रोको केलं आहे तरुणांनी. ताब्यात ना, समजा एखादी घटना घडली, जर आरोपी ताब्यात असेल होय तर मग दुसरा रस्ता रोकोची काय गरज आहे? जर संशयित जर पोलिसांनी सगळे ताब्यात घेतलेला आहे, घटना समोर आल्या सकाळच्या सत्रामध्येच झालेले आहे, होय. पण करण्याची आवश्यकता काय? हा जगतापजी, तुम्ही जसं सांगितलं की मोठा बोर्ड लिहिलेला होता, तलवार उठेगी लिहिलं होतं, इतकं लिहिण्याची हिंमत येते कुठून? पोलीस अशा तरुणांना आता ताब्यात घेत आहेत का? हे पोलीस स्टेशनच्या बाहेर असा बोर्ड आहे. होय. मग अजूनही पोलिसांनी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही किंवा महानगरपालिकेने तो बोर्ड सुद्धा काढण्यात घेतले नाही. पण मात्र शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे बोर्ड आहेत ते पोलिसांनी सकाळी स्वतःच्या हाताने उचलून